गेली. ती येशू ख्रिस्ताकडे कधी गेली माहित आहे? कधी गेली? स्वतःच्या मनाने गेली नाही. प्रभू येशू ख्रिस्त तिला बोलावलं, मला बाई ये, मी तुला बोलावता, ये माझ्याकडे. तेव्हा ती बाई उठली, ती स्त्री उठली, प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेली. आणि तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने तिला काय केलं माहित आहे? तिला स्पर्श करून तिला तिच्या विकारापासून, तिला तिच्या आजारापासून, तिला तिच्या व्याधीपासून, तिला तिच्या बिमारीपासून, तिला तिच्या समस्येपासून, कष्टापासून काय केलं परमेश्वर? प्रभू येशू ख्रिस्ताने माहित आहे? काढलं. ती बरी झाली. प्रभू येशू ख्रिस्ताजवळ तिला गेली, ती बरी झाली. येशूने तिला बोलावलं, ती गेली. येशू ख्रिस्ताजवळ आपली समस्या घेऊन गेली. प्रभू येशू ख्रिस्त बोलावतो तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कार्य पूर्णपणे करतो. माझ्या ही स्त्री बरी झाली, तिचे विकार गेला, चिंता गेली, परेशानी गेली, समस्या गेली. कधी? प्रभू येशू ख्रिस्ताने तिला बोलावलं तेव्हा ती बरी झाली. जी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाते ती व्यक्ती निराश होत नाही. या जगामध्ये, प्रपंचामध्ये कधी कोणी निराश झाला नाही. हालेलुया. कारण का आपला देव आशेचा देव आहे. पवित्र शास्त्र रोमक्रस 12:12 म्हणते आशेने हर्षित हो. आज बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये आशा तुटलेली आहे. माझं कधी बरं होणार नाही, माझी समस्या मिटणार नाही, माझं लेकरू बरं होणार नाही, माझं घर बदलणार नाही, माझी परिस्थिती बदलणार नाही, माझी दिशा बदलणार नाही, माझं जीवन बदलणार नाही, माझं सगळं संपलं, असे म्हणणारे बरेच लोक या जगामध्ये आहेत प्रियांनो. हालेलुया. पण असं विचार करत बसणार माझे प्रिय बहीण भाऊ, तुम्ही माझा आवाज ऐकणार कोणी असो, बहीण भाऊ तुम्ही कोणी असा, प्रभू येशू तुम्हाला हाक मारत, त्याची हात तुमच्या कानापर्यंत येतोय. तो म्हणतोय माझ्या जवळ या, मी तुम्हाला शांती देतो. या कुबड्या स्त्रीच्या जीवनामध्ये शांती नव्हती, समाधान नव्हतं, पण प्रभू येशू ख्रिस्ताने तिला बोलावलं आणि काय केलं माहित आहे? तिला शांती दिली, तिला समाधान दिलं. तिच्या विकारात, तिचे विकार परमेश्वराने दूर केले.